नमस्कार. डॉक्टर संपदा मुंडेने आयुष्य संपविले, पण तिच्या पाठीमागे काय सत्य बाजू आहे हे गेल्या 8 दिवसांपासून कोणालाही कळाले नाहीये. कधी संपदाने जीवन संपविले म्हटले जाते आणि कधी तिची हत्या केली असल्याचे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात पोलीस प्रशासन हे सर्व प्रकरण चालवत असल्यामुळे सत्य बाजू ते समोर आणायला तयारच नाहीयेत. यामध्ये त्यांना कोणाला वाचवायचे आहे हे कळायला तयार नाही. आज जेव्हा PSI बदने याची पोलीस कोठडी संपली, त्यामुळे त्याला कोर्टात हजर केले. त्या ठिकाणी पोलिसांनी बदने हा तपासाला सहकार्य करत नसल्याची बाजू मांडली. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना बदनेचे वकील धायगुडे यांनी तर अजब बाजू मांडली आहे. धायगुडे या वकिलाने ज्या पद्धतीने बाजू मांडली आहे, ती बाजू पाहिली तर आपल्याला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमक्या काही बाजू धायगुडे वकिलांनी मांडल्या, त्याची सत्यता काय आणि पुढे काय झाले ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेटचे नोटिफिकेशन येईल. फलटण शहरात रूम असताना संपदा मुंडेने हॉटेलमध्ये जाऊन जीव दिल्याने चर्चांना अधिकच उधाण आल्याचे बघायला मिळते. संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी बीड जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलने केली जात आहेत. अत्यंत गरीब घरातून संपदा मुंडे होत्या. संपदा मुंडेसाठी वडिलांनी शैक्षणिक कर्ज काढून तिला डॉक्टर बनवले होते. आता संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संपदाचे शैक्षणिक कर्ज फेडण्याचं आश्वासन दिले आहे. राजकारणी लोकांना जेवढे राजकारण करायचे तेवढे करा, पण डॉक्टर संपदा मुंडेला न्याय, अशी भावना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. ज्या पद्धतीने PSI बदने याच्या वकिलाने दावा केला आहे की हॉटेलमधून मृतदेह काढताना हातावर काहीच नव्हते, मग PM करताना कोणी तिच्यावर लिहिले, याचाही शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे. तर पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.